ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर तुमच्या माझ्या गावची वित्तम बातमी, गाव तिथे माझा तो। नाशिक जिल्ह्यातल्या उमराणे चलन तुटवड्याविरोधात शेतकरी आक्रमक झालेत। नाशिक जिल्हा सहकारी बँकेत रोख रकमेच्या तुटवड्यामुळे खातेदारांना पैसे मिळत नाहीयेत। त्यामुळे उमराण्याच्या संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बँकेतच कोंडून टाळं ठोकलं। तब्बल 3 तासानंतर बँकेला 3 लाख रुपयांची रक्कम उपलब्ध झाली। त्यानंतर प्रत्येकी 2000 रुपयांच्या वाटपाला सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी बँकेचे गेट उघडले। सोलापूर आणि सांगली जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 210 शाखा आहेत। नोटाबंदीचा फटका आणि नवचलन उपलब्ध नसल्याने बँकेची मोठी अडचण झाली आहे। ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे। बँकेत खातं असलेल्या अनेक प्राथमिक शिक्षकांचे पगार जमा झालेत, पण पैसे नसल्यामुळे त्यांची गैरसोय होतीये। जर या बँकांना पैसा देण्याची रिझर्व्ह बँकेची भूमिकाच नसेल तर या बँकांना टाळं ठोकण्याची वेळ आमच्यावर येईल, असं मत बँकेच्या अधिकाऱ्यांनी मांडलंय। उसाला 2600 रुपये प्रति टन भावासह गेल्या हंगामातील बोनस देण्यात यावा या मागणीसाठी वर्ध्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिंडी मोर्चा काढला। वर्ध्यालगतच्या इळाकेळी जामणी इथल्या महात्मा शुगर अँड पॉवर लिमिटेड या कारखान्यावर हा मोर्चा काढण्यात आला। मात्र गाळप क्षमतेच्या तुलनेत कमी ऊस मिळत असल्यानं इतर कारखान्यांप्रमाणे भाव देणं शक्य नसल्याचं कारखान्याचे संचालक सांगतात। शेतकऱ्यांना 2300 रुपये भाव दिला जात असून त्याची मागणी वरच्या स्तरापर्यंत पोहोचवली जाईल असंही सांगितलं जात आहे। शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांवर कायम राहत त्या मान्य न झाल्यास ऊसतोड बंद करण्याचा इशारा दिला। कोल्हापुरातील हायकोर्टाच्या खंडपीठासाठी राज्य सरकारनं दिलेली जी आश्वासनं होती ती पूर्ण करावीत, त्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलन पुकारण्यात आलंय। त्या अंतर्गत कोल्हापूर न्यायालयाच्या आवारात साखळी उपोषण केलं जात आहे। राज्य सरकारकडून खंडपीठाबद्दल ठोस चर्चा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार खंडपीठ कृती समितीने केला आहे। कोल्हापूरसह 6 जिल्ह्यातल्या वकील संघटना यात सहभागी झाल्या। वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात दुचाकीनं पेट घेतला। दुचाकी स्वारानं प्रसंगावधान राखून दुचाकी थांबवली आणि तो तिथून बाजूला झाला। मात्र त्याच वेळात दुचाकी जळून खाक झाली। वाशिमकरांनी मात्र ही बर्निंग बाईक पाहण्यासाठी गर्दी केली। रत्नागिरीतील खेडमध्ये झालेल्या प्रवीण सकपाळच्या हत्येचा छडा लागलाय। त्याची पत्नी प्रियंका सकपाळ आणि तिचा प्रियकर रोशन भुवट या दोघांनी मिळून प्रवीण सकपाळची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। पत्नी प्रियंका सकपाळचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचे कुणकुण प्रवीणला लागल्यानं दोघांनी मिळून प्रवीणची हत्या केली। दरम्यान पोलीस तपासात बेपर्वाई केल्यानं खेड पोलीस निरीक्षकासह 2 पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली गेली आहे। सांगलीतील रेठरे धरण इथल्या माजी आमदाराच्या मेहुण्याची हत्या झाली आहे। माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे मेहुणे संताजी खंडागळे यांची मावशा पाटील या गुंडानं पूर्व वैमनस्यातून हत्या केली आहे। या गुंडानं घरात घुसून धारदार शस्त्रानं खंडागळे यांचा गळा चिरून हत्या केली। या हल्ल्यात मृत खंडागळे यांची पत्नी देखील जखमी झाली आहे। सांगलीत एका विवाहित महिलेनं ॲसिड पिऊन आत्महत्या केली आहे। भाग्यश्री कर्नाळकर असं या महिलेचं नाव असून पती महेश कर्नाळकर तिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असे, तसंच तिला पैशाच्या कारणावरून मारहाणही करत असे। मात्र भाग्यश्रीनं आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। पती महेश कर्नाळला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर पत्नीस आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय। नागपुरात महिलांच्या सुरक्षिततेसाठी हैदराबादच्या धर्तीवर लवकरच भरोसा योजना सुरू करण्यात येणार आहे। यामध्ये भरोसा पथक आणि दामिनी पथक असे 2 विभाग तयार करण्यात येणार आहेत। महिला पोलीस अधिकारी, महिला डॉक्टर, महिला वकील आणि मानसशास्त्रज्ञ यांचा या विभागात समावेश असणार आहे। महिलांना मदत पुरवणारी, महिला विरोधी गुन्ह्यांची तातडीनं कारवाई करणारी महाराष्ट्रात ही पहिलीच योजना अंमलात येणार आहे। महाराष्ट्राला शेवटचा तालुका असलेल्या नवापूरमधून सह्याद्री वाचवा सायकल रॅलीला सुरुवात झाली आहे। नवापूर ते महाबळेश्वर अशी ही रॅली असणार आहे। जागतिक वारसा असलेल्या सह्याद्रीच्या निसर्गाची गेल्या काही वर्षात हानी होतीये, ती टाळण्यासाठी पर्यावरण वाचवा असा संदेश घेऊन 1 ते 9 डिसेंबर या काळात हे सायकल स्वार जनजागृती करणार आहेत। सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीतून सह्याद्री वाचवा या अभियानाला सुरुवात झाली आहे। अश्वमेध प्रतिष्ठानतर्फे सुरू करण्यात आलेल्या या अभियानाला 20 सायकल स्वार
1200 किलोमीटरचा टप्पा पार करणार आहेत। सावंतवाडीतून महाबळेश्वरपर्यंत ही सायकल रॅली काढण्यात येणार आहे। त्या दरम्यान सह्याद्रीच्या कोशीतील 26 गावांमध्ये पर्यावरण विषयक विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत। 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त मनमाडमध्ये HIV पॉझिटिव्ह जोडप्याचा विवाह पार पडला। मनमाड पोलीस MP पुणे आणि शहरातील एड्स विषयक काम करणाऱ्या संस्थांच्या संयुक्त विद्यमानं करुणा केअर सेंटर इथं हा विवाह सोहळा पार पडला। यावेळी शहरातील मान्यवरांची उपस्थिती होती। बुलढाण्यात गरजू भिकाऱ्यांच्या मदतीला माणुसकीची भिंत धावून आली आहे। अप्पर जिल्हाधिकारी आणि विविध सामाजिक संस्थांच्या पुढाकारानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही माणुसकीची भिंत तयार करण्यात आली, जिथे लोकांना आपल्या वापरात नसलेले पण चांगल्या स्थितीतले जुने कपडे दान करता येतात। सध्या राज्यात कडाक्याची थंडी सुरू झाली आहे। या थंडीत वंचितांनाही ऊब मिळावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गोंदियामध्ये विदर्भ दिंडी यात्रा काढण्यात आली आहे। स्वतंत्र विदर्भाच्या मागणीकरता विदर्भातील 5 टोकांवरून ही यात्रा काढण्यात येते। गोंदियातल्या नक्षलबहुल देवरी तालुक्यातून पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत यात्रा काढण्यात येते। 5 डिसेंबरला नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात ही यात्रा पोहोचणार आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील विखरणीमध्ये वीज उपकेंद्राचं काम पूर्ण झालेलं आहे, पण अनेक महिने उलटल्यानंतर हे उपकेंद्र कार्यान्वित झालं नाहीये। याचाच निषेध करत आज विखरणी ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयात कोंडून ठेवलं। उपकेंद्र कार्यान्वित न झाल्यानं विहिरींमध्ये पाणी असूनही त्याचा शेतीसाठी वापर होत नाहीये। याबद्दल अनेकदा आंदोलन करण्यात आलं तरीही अधिकारी लक्ष देत नाहीत। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी थेट अधिकाऱ्यांनाच धडा शिकवत कार्यालयात बंदिस्त केलं। बातमी कोल्हापुरातल्या वकिलांच्या आंदोलनाची। कोल्हापुरातील हायकोर्टाच्या खंडपीठासाठी राज्य सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण करावीत या मागणीकरता पुन्हा एकदा आंदोलन पुकारण्यात आलं। या अंतर्गत कोल्हापूर न्यायालयाच्या आवारात साखळी उपोषण केलं जात आहे। राज्य सरकारकडनं खंडपीठाबाबत ठोस चर्चा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार खंडपीठ कृती समितीने केलाय। कोल्हापूरसह 6 जिल्ह्यातील वकील संघटना याच्यामध्ये सहभागी झाल्या। ऊसाला 2600 रुपये प्रतिटन भावासह गेल्या हंगामातील बोनस देण्यात यावा या मागणीकरता वर्ध्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिंडी मोर्चा काढला। वर्ध्यालगतच्या येळ्याखेळी जामणी इथल्या महात्मा शुगर अँड पॉवर लिमिटेड या कारखान्यावर हा मोर्चा काढण्यात आलाय। मात्र गाळप क्षमतेच्या तुलनेत कमी ऊस मिळत असल्याने इतर कारखान्यांप्रमाणे भाव देणं शक्य नसल्याचं कारखान्याचे संचालक सांगतात। तर शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांवर कायम राहत या मान्य झाल्या नाही तर ऊस तोड बंद करण्याचा इशाराही दिला। नंदुरबारचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्यावर पर्यटन मंत्री जयकुमार रावल पहिल्यांदाच जिल्ह्यामध्ये आले होते। जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली। यावेळी पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रलंबित कामं पूर्ण करण्याचे आदेश दिले। तसंच नंदुरबारला कुपोषण मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला।